नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की भास्कर जाधव काय यांनी जे परवा ब्राह्मणांवर स्तुतिसुमनं उधळली त्याच्याबद्दलच आहे. काय म्हणजे मी कालचा जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की यांचे बोलवते धनी कोण, तर त्याच्यावर विस्तृत व्हिडिओ बनवला होता. आता यांचे जे बोलवते धनी आहेत हे गप्प आहेत. यांनी कुठेही भास्कर जाधवांवर एका शब्दाने टीका केलेली, एका शब्दाने समर्थन केलेलं नाही आहे. टीकाही केलेली नाही आहे, पण समर्थनही केलेलं नाही आहे. आणि भास्कर जाधवांपेक्षा यांची उंची काही शतपटींनी मोठी आहे. काही शतपटींनी मोठी आहे. म्हणजे शरद पवारसाहेब. पवारसाहेबांनी भास्कर जाधवांच्या समर्थनामध्ये बाहेर येऊन म्हणावं की भास्कर जाधव म्हणलेले आहेत ते योग्यच आहेत. म्हणजे निदान पवारसाहेब तरी ह्यांना स्वतःचा मानतात का हे आपल्याला कळेल. नंबर 1. नंबर 2, तुमचे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे बाकी काहीही म्हणले तरी त्यांनी भास्कर जाधवांचं समर्थन उद्धव ठाकरे कधीही करणार नाही. भास्कर जाधवांचं समर्थन उद्धव ठाकरे कधीही करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की भास्कर जाधव चुकलेलेच आहेत आणि भास्कर जाधवना त्यांनी वापरलेलं आहे. त्यामुळे असं वापरून टाकलेले असे भरपूर लोक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की जे भास्कर जाधव स्वतःला खूप एकनिष्ठ वगैरे म्हणवतात त्यांना उद्धव ठाकरेंनी, म्हणजे बाळासाहेब ठाकरे असतानाची गोष्ट आहे की त्यांना बाळासाहेबांनी किंवा उद्धव ठाकरेंनी काय म्हणजे साधी गेटमधनं आतमध्ये सुद्धा यायची परवानगी दिली नाही. म्हणून हे राष्ट्रवादीकडे गेले. आता राष्ट्रवादीकडे गेल्यावर त्यांना जेव्हा कळलं की बाबा राष्ट्रवादीकडनं आपण पडू शकतो आणि आपल्याला मंत्रिपद शिवसेनेमध्ये मिळू शकतं, म्हणून हे परत शिवसेनेमध्ये गेले. पण शिवसेनेमध्ये गेल्यावर उद्धव ठाकरेंकडे निष्ठाविष्ठेला किंमत नसते, निष्ठेला विष्ठा असते उद्धव ठाकरेंकडे. त्यामुळे त्यांनी ते त्यांना घेतलं, निवडून आल्यावर त्यांना तसंच ठेवलं. आणि आजही भास्कर जाधव जे स्वप्न बघतात की बाबा मला विरोधी पक्ष नेता करतील, म्हणजे त्यांचं ते भाषण मी ऐकलं की एक तर मंत्री तरी होईल किंवा विरोधी पक्ष नेता तरी होईल. आता मंत्री ते कसे होऊ शकतात ह्या भास्कर जाधवांच्या विद्वत्तेवर मला फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे त्यांना मंत्री व्हायचं असेल तर त्यांना देवेंद्र फडणवीसच्या पायाशी गेल्याशिवाय ते मंत्री होऊ शकत नाहीत. आणि आता काय त्यांनी ब्राह्मणांना शिव्या दिल्या आहेत म्हटल्यावर ते देवेंद्र फडणवीसच्या पायाशी कधीच जाणार नाहीत ते. मग ते मंत्री कसे होणार? अजितदादासुद्धा त्यांना घेणार नाहीत, एकनाथ शिंदेसुद्धा त्यांना घेणार नाहीत. आता याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर कितीही शरद पवारांनी ब्राह्मणांचा द्वेष केला तरी शरद पवार ब्राह्मण द्वेष्ट असले तरी शरद पवारांनी कधीही उघड असं जे भास्कर जाधव नाव घेऊन बोलतात तसं अजूनपर्यंत तरी ते बोललेले नाही आहेत. वेळोवेळी शरद पवारांनी छत्रपतींचा किंवा म्हणजे शरद पवार आत्तापर्यंत शिवाजी महाराजांचं कधीही नाव घेत नव्हते, कारण त्यांना तो हिंदुत्वाचा द्वेषच होता. आणि हिंदुत्वाच्या द्वेषामुळे शरद पवारांनी कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही. आणि हे त्यांचे अनुयायी होते काही वर्ष. त्यांच्या पक्षाचे हे प्रदेशाध्यक्ष होते. यांना काढून टाकल्यानंतर तो भाग वेगळा आहे. तसंच उद्धव ठाकरे यांना माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे ही कधी म्हणजे उद्धव ठाकरे एवढंच बोलतात फक्त, आमचं हिंदुत्व म्हणजे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. अरे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही, हिंदुत्वासाठी खरे लढले, खांद्याला खांदा लावून ते शेंडी जानववालेच लढले, पेशवेच. शिवाजी महाराज संभाजी महाराजांनंतर जो काय म्हणतात त्याला झेंडा फडफड ठेवला तो पेशव्यांनी ठेवला, तो शेंडी जानव्यांनीच ठेवला. हे उद्धव ठाकरे विसरलेले नाही आहेत. आणि हे उद्धव ठाकरेंची आत्ता जी स्थिती आहे ना 20 सीटची, ती त्यांच्या त्या शेंडी जानव्यामुळेच त्यांची ती 20 सीटची आलेली आहे. आणि येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची ती जागा दिसणारच आहेत. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर
त्या मुंबईच्या कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंना 20 किंवा 25च्या वर त्यांचे नगरसेवक निवडून येणार नाही आहेत. काय आजच त्याची झलक दिसलेली आहे. जेव्हा आज बेस्टच्या ह्याचा निकाल लागलेला आहे काय, त्यावेळेस ठाकरे ब्रँड करून ते बदनाम झालेलेच आहेत ऑलरेडी. ठाकरे ब्रँड सांगावा लागत नाही कधी. बाळासाहेब ठाकरे होते ते कधी ठाकरे ब्रँड म्हणले नाहीत, किंवा आज राज ठाकरेसुद्धा ठाकरे ब्रँड म्हणलेले नाहीत. आजच राज ठाकरेंना कळलं असणार आहे की उद्धव ठाकरेंबरोबर जाण्याचं काय निष्कर्ष होतो ते काय. त्यामुळे आणि त्यांचे हे भास्कर जाधव, म्हणजे आता हे कुठले भास्कर आहेत माहीत नाही. भास्कर म्हणजे सूर्य, तळपता सूर्य, पण हे कधीच तळपत नाहीत, कारण यांना तळपूच देत नाहीत. यांना कधीतरी शरद पवार तरी ग्रहण लावतात किंवा उद्धव ठाकरे तरी ग्रहण लावतात. त्यामुळे हे असला काहीतरी फालतू कांगावा करून स्वतःचा प्रकाश पाडण्याचा प्रयत्न करतात. पण तो प्रकाश ते दिवसा प्रकाश पाडतात, खऱ्या सूर्याच्या ह्याच्यात प्रकाश पाडतात. अंधारात यांचा प्रकाश पडतच नाहीत. त्यामुळे भास्कर जाधव जे बोललेले आहेत याचं समर्थन त्यांचा आत्ताचाही पक्ष करणार नाही, आणखीन पूर्वीचाही पक्ष करणार नाही. आणि त्यामुळे असं बोलून भास्कर जाधवांनी यांच्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीला सुरुंग लावलेला आहे. हे यांना जवळसुद्धा उभं करणार नाहीत हे उद्धव ठाकरे. पवारसाहेब तर त्यांना लांबच ठेवतील काय, पण हे यांना जवळसुद्धा उभं करणार नाहीत. आता यांचा ब्राह्मणांच्या विरुद्ध वापर करून घेतला आहे, तर यांना जवळ करून घेणं म्हणजे आपली 5 मतं घालवणं हे आहे. त्यामुळे हे तर कधी, आणि उद्या शरद पवार असं म्हणले म्हणजे नाही की ते म्हणतील तो शिवसेनेचा आहे, आमचा काही संबंध नाही म्हणणार शरद पवार आहे. आणि अगदीच वेळ आली बोलायचं ते भास्कर जाधव चुकले म्हणणारच शरद पवार. उद्धव ठाकरेंची मला गॅरंटी नाही. उद्धव ठाकरेंच्या विद्वत्तेवर सुद्धा जेवढा भास्कर जाधवांच्या विद्वत्तेवर विश्वास आहे त्याच्याहून जास्त विश्वास उद्धव ठाकरेंच्या विद्वत्तेवर आहे. त्यामुळे पण त्यांचं असं जाहीर समर्थन तर ते अजिबात करणार नाही. आज एवढंच. धन्यवाद.